कागल इथल्या सीमा तपासणी नाक्याजवळ वारंवार अपघात होत आहेत। एका धोकादायक वळणावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कागल पोलीस ठाण्यात बैठक झाली। त्यामध्ये अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। महामार्गाशेजारी तातडीनं सेवा रस्ता बनवावा आणि अवजड वाहनं त्या मार्गावर वळवावीत असा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। कागल जवळच्या सीमा तपासणी नाक्याजवळ एक धोकादायक वळण असून तिथं होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जण जायबंदी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर कागल पोलीस ठाण्यात एक व्यापक बैठक झाली। त्यामध्ये जुना आरटीओ सीमा तपासणी नाका ते नवीन सीमा तपासणी नाका दरम्यान सेवा रस्ता तयार करावा हा प्रस्ताव मान्य झाला। तसंच आयबीपी पेट्रोल पंपापासून नव्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत सेवा रस्ता बनवून त्या मार्गावरून अवजड वाहनं वळवली जातील। आरटीओ विभागानं मनुष्यबळ वाढवावं, तपासणी नाक्यावरील टोल बंद करावा आणि सेवा रस्ते रुंद करावेत अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली। सध्या सीमा तपासणी नाक्यावर केवळ 2च लेन सुरू आहेत, त्यामुळेच वाहनांची मोठी गर्दी होतीये। ताबडतोब सर्व लेन सुरू कराव्यात, महामार्गावर बॅरिकेड्स लावू नयेत अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या। दरम्यान पोलीस निरीक्षक गजानन घावटे यांनी अपघात कमी करण्यासाठी सर्व घटकांच्या सूचनांचा विचार करू असं सांगून अवजड वाहनं सेवा रस्त्यावर वळवण्याचा निर्णय जाहीर केला। तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सेवा रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर तरी कागल जवळच्या सीमा तपासणी नाक्याजवळील अपघातांची मालिका थांबेल अशी अपेक्षा आहे।